पालघर, पुणे, रायगड, नाशिकमध्ये पावसाचा रेड अलर्ट. मुंबईसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. परिसरात ढगफुटीची शक्यता. शाळा आणि महाविद्यालयांसह आठवडी बाजार आणि देवस्थानही बंद राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूर स्थितीचा आढावा. नागरिकांनी प्रवास टाळावा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. उद्यापर्यंत राज्यात पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं आवाहन. आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर. 408 नागरिकांची सुटका. पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये येऊ नका. प्रशासनाचं आवाहन. सोहळ्यामध्ये केवळ मान्यवर आणि दिंडी प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार. 19 तासानंतर मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी अखेर खुला. मुख्य गेटवरच मोठी दरड कोसळल्याची घटना. दरड बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरू. इन्फ्रामॅन म्हणून घेता प्रकल्पाची काय अवस्था केली? कनेक्टिंग लिंकचं सेफ्टी ऑडिट झालं का? विरोधकांचा सरकारला सवाल. तर बोगद्यामध्ये कुठेही नुकसान नाही. समोरच्या भागामध्ये दरड कोसळली. फडणवीसांकडून स्पष्ट. वसई, विरार आणि नालासोपाऱ्याला पुराचा विळा. सलग चौथ्या दिवशी तुफान पावसामुळे रस्त्यांना तलावाचा सुरू. छाती एवढ्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास. रेल्वे रुळही पाण्याखाली. रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर अंबा नदीला पूर. नागोठणे शहरामध्ये पाणी शिरलं. महाड शहरालाही सावित्री नदीचा वेढा. अनेक पूल पाण्याखाली. महाड आगारातील ग्रामीण आणि लांब पल्ल्याची एसटी वाहतूक ठप्प. ठाण्यातील उल्हास नदीला पूर. टिटवाळा, आंबिवली आणि कल्याणमध्ये पुराचा धोका. बदलापुरातील रस्ते जलमय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लोणावळ्यामध्ये पर्यटकांवर निर्बंध. कलम 163 लागू. अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी. पाणी साचलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. कर्जत दरम्यानच्या घाटामध्ये दरड कोसळल्याच्या घटनेनंतर 17 एक्सप्रेस गाड्या रद्द.